नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज महाराष्ट्रानं पुन्हा एक आंदोलन अनुभवलं. हे आंदोलन होतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं. एकाच दिवशी 2 परीक्षा आम्ही द्यायच्या कशा असा सवाल या मुलांनी विचारला आणि मग एमपीएससीला आयोगाला उपरती झाली आणि एका परीक्षेची तारीख बदलली गेली. पण ही मुलं आंदोलन करेपर्यंत आयोग नेमकं काय करत होतं हा आजचा आपला मुख्य सवाल आहे. तर दुसरी बातमी आहे अमूलची. अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांना मागे टाकून अमूल जगातला टॉपचा फूड ब्रँड बनलाय. गुजरातमध्ये सहकार चळवळीतनं उभारलेला हा ब्रँड जगातला टॉपला ब्रँड बनतो. पण मग हेच आपलं महाराष्ट्रातल्या ब्रँडला का जमू शकत नाही याचा आपण आढावा घेणार आहोत. तर तिसरी बातमी असेल पोलंड आणि कोल्हापूरच्या कनेक्शनची. पोलंडला जाऊन मोदींनी मराठीत भाषण का केलं याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या बुलेटिनला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गोंधळ थांबणार कधी? परीक्षार्थींच्या 3 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. एमपीएससीच्या गोंधळाविरोधात परीक्षार्थी आक्रमक. आंदोलक परीक्षार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड. फूड आणि डेअरी ब्रँडमध्ये अमूल जगात अव्वल. अमूलला जे जमलं ते गोकुळ महानंदाला का नाही? आणि मोदींच्या पोलंड दौऱ्यात मराठीचा बोलबाला. पोलंड आणि कोल्हापूरच्या वळिवडेची काय आहे कहाणी? पुढे जाऊया असे मान्य केली, पण किती पुढे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना सध्या वेगळ्याच कारणासाठी थेट लोकसेवा आयोगासोबत स्पर्धा करावी लागते. असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुण्यात पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेले परीक्षार्थी. गेल्या 3 दिवसांपासून पुण्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलन करत होते. हे सगळे विद्यार्थी शास्त्रीनगर परिसरात ठाण मांडून होते. या परीक्षार्थींच्या मागण्या काय आहेत हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. या परीक्षार्थींची सर्वात महत्त्वाची मागणी होती राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेबाबतची. 25 ऑगस्टला राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि IBPSची अशा दोनही परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या. एकाच दिवशी 2 परीक्षा देणं विद्यार्थ्यांसाठी शक्यच नव्हतं. त्यामुळे तारखा बदलाव्यात ही प्रमुख मागणी. महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब आणि गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदं राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधनं भरली जावीत अशी दुसरी मागणी या परीक्षार्थींची होती. तर 2024ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही शेवटची वस्तुनिष्ठ परीक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेतनं जास्तीत जास्त जागा भरल्या जाव्यात अशी मागणी परीक्षार्थींनी केली. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024ची जाहिरात लवकरात लवकर काढली जावी अशी आणखी एक मागणी. एमपीएससीच्या सर्व परीक्षांचे निकाल वेळेत लागावे ही देखील या परीक्षार्थींची प्रमुख मागणी आहे. खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आयोगाला सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली होती. पण आयोगानं तातडीचा निर्णय घेतलाच नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली, आंदोलन चिघळलं आणि मग त्यानंतर आयोगाला उपरती झाली आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला गेला. पण उर्वरित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परीक्षार्थी आंदोलनावरती ठाम होते. पण दुपारी 4:30च्या आसपास पोलीस आले आणि आंदोलकांची त्यांनी धरपकड केली. पण गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता विद्यार्थ्यांचा रोष आयोगासोबत सरकारवरती असल्याचंही दिसून येतं. आंदोलन केल्याशिवाय सरकारला एखाद्या घटनेचं गांभीर्य कळतच नाही का असा सवाल विद्यार्थी उपस्थित करतात. परीक्षा अशा ओव्हरलॅप होण्याचं बऱ्याच वेळा झालेलं आहे. परंतु गेल्याच आपण आठवड्यातलं उदाहरण पाहू शकतो. समाज कल्याणची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 40% विद्यार्थी अनुपस्थित राहिले, कारण त्या दिवशी IBPSची पण परीक्षा होती. आता जर आपण राज्यसेवेचं जर उदाहरण घेतलं, आता आज जी काही परीक्षा पुढे ढकलली तर ह्याच्यामध्ये 50%हून अधिक मुलांना परीक्षा देता आली नसते. हे किमान 50%, ह्याच्यापेक्षा जास्त. कृषी ह्या संवर्गातील पदासाठी आयोगानं मागील 3 दिवसापासून आमची जी मागणी आहे ते नोटिफिकेशन मध्ये अजून पण त्यांनी मांडलेलं नाही.
त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सरळ म्हणायला पाहिजे की आम्ही कृषीच्या जागा ऍड करणार आहेत, मग विषय आम्ही या की नाही समाधान मानले असते. पण त्यांनी कृषीचं काहीच म्हणलेलं नाही. मागील 3 दिवसापासून आमची मागणी आहे, त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही. फक्त आहे की नाही आम्ही परीक्षा पुढे ढकलणार आहे. कृषी जागेच्या बाबतीत काय म्हणलेलं नाही. ग्रुप आणि बी आणि सीच्या की नाही 5,000 जागेच्या बाबतीत काय म्हणलं नाही. पीएसआयच्या जागे सेपरेट आहे की नाही त्यांच्या 5,000ची भरती पाहिजे होती. बी आणि सीच्या 15,000च्या जागा यायलाच पाहिजे होते. त्यांनी काय म्हणलं नाही. पहिल्या दिवशी जसं नोटिफिकेशन त्यांनी सेंड केलेलं आहे, आता पण त्याच नोटिफिकेशन काहीच म्हणलेलं नाही. फक्त परीक्षा पुढे गेलेल्या आहेत. कृषीच्या बाबतीत काहीच म्हणलेलं नाही. बरं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा गोंधळ काही आजचा नाहीये. एमपीएससीनं औपचारिकता म्हणून 2024च्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर तर केलं, पण यातल्या अनेक परीक्षांचं वेळापत्रक कोलमडल्याचंच पाहायला मिळालं. फेब्रुवारी 2024मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट ग घेणार असं सांगितलं गेलं होतं, पण आज ऑगस्ट महिना उजाडलाय तरी परीक्षेची तारीख किंवा जाहिरात प्रसिद्ध झालेलीच नाहीये. तर 28 एप्रिलला होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 वेळेला पुढे ढकलली गेली. 1 जुलै 2024ला होणाऱ्या लिपिक टंकलेखक पदासाठीची कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही परीक्षा सुद्धा रद्द झाली. 16 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. तर मुख्य परीक्षेच्या तारखा एमपीएससीनं वेळापत्रकामधनं काढून टाकल्या, ज्यामुळे उमेदवारांवरती आंदोलन छेडण्याची वेळ आली. खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता खूप महत्त्वाची असते. अभ्यासावरती फोकस केला तरच यश मिळतं. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षांमध्ये इतका गोंधळ घालतं की विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलनामध्ये जास्त वेळ खर्ची करावा लागतो. दर 6 महिन्यात एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतं. आंदोलक विद्यार्थ्यांनी या संदर्भात एमपीएससीच्या कार्यपद्धतीवरतीच प्रश्न उपस्थित केलेत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आयोगाकडे शासनाकडे व्यवस्थित पोहोचण्याचं कोणी माध्यमच राहिलं नाहीये. आमचे काही प्रश्न आहेत. आता आम्हाला सांगा, हा प्रश्न अनेक दिवसापासून पेंडिंग आहे. आम्ही 6 महिन्यापासून ॲग्रीच्या जागासाठी मागणी करतोय. आम्ही 6 महिन्यापासून लाखो विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा देऊन सिलेबसनुसार हे सांगतोय आणि जास्तीत जास्त 1500 जागा काढा राज्यसेवेच्या, पण कुणाचं लक्षच नाही. ही परीक्षा सोबत येणार आहे. आयबीपीएस आणि राज्यसेवा आम्हाला आधीच आयोगाने डिक्लेअर केलं 1.5 महिन्यापूर्वी, तेव्हापासून म्हणतो हे थांबवा, पण कुणी काही केलंच नाही. नुसतं का राजकारणी काय करतात, एक निवेदन देतात, फेसबुकला एक पोस्ट टाकतात, ट्विटरला एक टाकतात आणि म्हणतात केली मागणी. अरे तुम्ही तसा समन्वय साधा ना त्या मुख्यमंत्र्यांशी आणि आयोगाशी. म्हणून विद्यार्थ्यांचा कडेलोट झाला आणि शेवटी एक्झामच्या 3-4 दिवस आधी विद्यार्थ्यांना या भर पावसात आंदोलन उपोषण करावी लागली आणि न्याय मिळावा लागला. शेवटी रस्त्यावर न्याय मिळाला. मुलांच्या अडचणी तर जसं एमपीएससीकडे आला ना किंवा सेवेकडे आला ना तेव्हापासून अडचणी चालू होतात. विद्यार्थ्यांसमोर आजच्या घडीला सामाजिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे. सामाजिक अडचण बघायला गेलं तर दिवसांदिवस विद्यार्थ्याचं वय वाढत आहे. त्यांच्याकडे नोकरी भरती वेळेवर होत नाही, जॉईनिंग वेळेवर मिळत नाही. आर्थिक अडचणी अशा आहेत की लाखो हजारो किलोमीटरपासून विद्यार्थी शहरात येत असतात, शिकत असतात आणि एक परीक्षा पुढे गेली किंवा एकाच दिवशी 2 परीक्षा आल्याने कुठल्या परीक्षेला उपस्थित राहायचा असा प्रश्न निर्माण होतो. आणि जर 2 परीक्षा आल्या तर एक परीक्षेला मुकावं लागतं. त्या परीक्षेसाठी केलेला अभ्यास, त्या परीक्षेसाठी भरले परीक्षा शुल्क हे सगळं वाया जातं आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर आयोगानं घातलेल्या गोंधळामुळे काय झालं तर सलग 3 दिवस अभ्यास सोडून या परीक्षार्थींना रस्त्यावरती ठाण मांडावं लागलं. या आंदोलनाचा दबाव म्हणून एक मागणी मान्य तर झाली, पण एमपीएससीच्या गोंधळावर आणि परीक्षार्थींच्या आंदोलनावरती सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो याबाबत आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच विचारलेलं आहे. एमपीएससीनं वर्षभराचं सगळ्या परीक्षांच्या किमान पूर्व परीक्षेच्या जरी तारखा निश्चित केल्या आणि त्याच्यानुसार जरी परीक्षा घेतल्या व्यवस्थित, तरी सगळ्या मुलांसाठी ते अतिशय उत्तम व्यवस्था ठरू शकते. म्हणून एमपीएससीनं पहिल्यांदा तर करायला पाहिजे की आयोगामध्ये जेवढी बॉडी आहे तर सगळी बॉडी फुलफिल करायला पाहिजे, सदस्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल इंटरफेरन्स जो होतोय तो कमी करून मुलांच्या हितासाठी, मुलांच्या भविष्यासाठी व्यवस्थित त्यांनी योग्य प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम जर केला यूपीएससी सारखा, तर वर्षभराचं नियोजन व्यवस्थित करता येतं. क्लासेस लावण्यापासून, मेस पासून आणि त्यांच्या राहण्यापासून सगळ्या व्यवस्था त्यांना व्यवस्थित करता येऊ शकतात. समन्वय असावा, एक समन्वय समिती जशी आहे विद्यार्थ्यांचा आणि एमपीएससीचा एक समन्वय असायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या नक्की समस्या काय. एमपीएससीच्या अर्थ एक विद्यार्थ्यांसाठीच बनलेली एक संस्था आहे, तर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा की आम्ही तुमच्याशी असं असं करत आहोत, तर तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे. आणि ह्या ज्यावेळी समन्वय ज्यावेळी साधला जाईल त्यानंतर मग पुढच्या डेट्स असतील किंवा अजून तुम्ही काय उपाययोजना करताय. साहजिक एमपीएससी ही विद्यार्थ्यांना घ्यायलासाठीच बनलेली आहे, ती अधिकारी बनवण्यासाठीच बनलेली आहे.
तिच्याविषयी कुणी द्वेष बाळगता कामा नये. त्या अधिकारी लेवलला ज्यावेळी निर्णय घेत असतात कधी इकडे तिकडे होतात, पण मग विद्यार्थ्यांची थोडा संवाद साधावा आधी. तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की MPSCची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी अनेक आव्हानांचा सामना करत या परीक्षेला सामोरे जात असतात. या मुलांचा अभ्यासापेक्षाही जास्त वेळ आयोगाच्या व्यवस्थेसोबत झगडण्यातच खर्ची होताना दिसतो. सरकारी नोकऱ्यांची वानवा असताना परीक्षा घेणारे आयोग विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशील नसतील तर विद्यार्थ्यांनी करायचं काय, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वाढत्या खाजगीकरणात सरकारी नोकरी मिळण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग म्हणून लाखो विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे पाहतात. या परीक्षा वेळच्या वेळी आणि पारदर्शी व्हाव्यात ही अपेक्षा सर्वांचीच आहे. पण जर परीक्षार्थींना अभ्यास सोडून वारंवार रस्त्यावरती उतरावं लागत असेल तर हे राज्य लोकसेवा आयोगाचं आणि राज्यकर्त्यांचं सुद्धा अपयश आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरती आंदोलनाचा भडका उडण्याची वाट का पाहायची? उद्रेक होण्याआधी परिस्थिती नियंत्रणामध्ये असतानाच आयोग समजून उमजून निर्णय का घेऊ शकत नाही, हाच इथे महत्त्वाचा मुद्दा बनलाय. आपण आशा करूयात की आतापर्यंतच्या घटनांमधनं तरी आयोगाला उपरती होईल आणि MPSCचा कारभार रुळावरती येईल.